नमस्कार. आता मी आहे परेल वर्कशॉपमध्ये. सगळ्यांना गणसंकुल, परेल वर्कशॉपचा अपडेट देत देत बकरा अड्डा पण झाला. सिद्धे दिगोळे बरोबर आमचं बोलणं झालं, सगळ्या मूर्तिकारांबरोबर. पण आम्ही अशा मूर्तिकाराच्या आत बोलणार आहे, जो मूर्तिकार साक्षात तो मूर्ती घडवतो. सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा हात आहे. असा मूर्तिकार म्हणजे राजू शिंदे. नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? एकदम फसा. तू कसा आहेस? मी मस्त. काय म्हणशील, कसं चाललंय या वर्षीचं? आता जस्ट मंडपाची सुरुवात झाली. मंडप बांधून झालाय. बरेचसे मंडळ आलेत. जवळजवळ 50% मंडळ ऑर्डर बुक झालेले आहेत. आणि या वर्षी गणपती उशिरा आहेत, पण मंडळ खूप फास्ट आहेत. लवकर द्यावायला बुकिंग चालू आहे. पण आता जसं एक मोठी न्यूज आली गणराज तुझ्याकडे, पण माझ्यासाठी तर मी जेव्हा तू जो गणराज घडवला तो रॉयल गणराज म्हणून, माझ्यासाठी तो रॉयल गणराज आहे. सगळेजण गणराज म्हणतात, पण तू ज्या हिशोबाने त्याला पेंटिंग केली आहे, जो चेहरा बनवला आहे, जो तिचा रुबाब, जो गणपती महलामध्ये बसतो, बरोबर, महलामध्ये ज्याची स्थापना होते, वेगवेगळ्याचे महल असतात, त्या स्थापना केली जाते, तो गणपती उठून दिसतो. त्या गणपतीला पूर्ण डायमंड वर्क्स असतात. क्या बात. बरोबर, डायमंड वर्क्सने एकदम सुंदर असा, भले मूर्ती 15 फूटची असू दे, पण डोळ्यांना बघल्या क्षणी वाव. रेखीव असतं ते. खूप काही त्यात काम पण तेवढं आहे. काम तेवढं आहे. छोट्या छोट्या काम तू केलेलं आहेस त्या गणपतीमध्ये. त्या मूर्तीबद्दल आम्हाला जाणायचं आहे. सांग थोडंफार. प्रथम तर मी हे सांगेल, गणपती बाप्पा हा स्वतःला घडवून घेत असतो. घडवणारे आम्ही कोण नाही आहेत. गणपती हे आपलं आराध्य दैवत, आणि आपण देवाकडे प्रार्थनाच मागतो की बुद्धी दे देवा. तर बुद्धी देता गणेशच आहे. आणि सगळ्या गोष्टींमध्ये तो स्वतःला घडवून घेतो. असा गणराजचा हा औरा आहे. आणि गणराज ही मूर्ती माझ्यासाठी खूप काही शिकवणारी आहे, खूप काही देणारी आहे. जे काही दिलं गणराजनेच दिलंय. आणि जसं ते एक समीकरण असतं, मी नेहमीप्रमाणे बोलतो की राजू शिंदे आणि गणराज, गणराज आणि राजू शिंदे हे समीकरणच आहे. कारण माझ्या हातूनच तो घडलाय. त्याने स्वतःला घडून घेतलंय माझ्या हातून. आणि आहे त्यामध्ये एक पॉवर आहे, एक खरंच त्यामध्ये तेज आहे. ते खरोखर गणराज आहे. गणराज आहे. पण हे तू बोललास रॉयल गणराज. नाही, तो माझ्यासाठी रॉयल गणराज आहे. जेव्हा मी आय थिंक 2014 का 15 केलेला होतास तो गणपती, बरोबर ना? ज्यावेळी तो मी बघितला सिंहासनावरती आहे, तो चेहरा असं बघायला गेलं तर असं वाटतं हसरा टाईप चेहरा होता. आणि असं वाटतं बघतच राहावं त्या चेहऱ्याकडे. अशा पद्धतीने मला ते सुचलं कसं की मला अशा पद्धतीने करायचं. कन्सेप्ट म्हणजे असं होतं ना की गणपती, जसे आता बऱ्याचशा मूर्त्या पाहतो आपण, काही गणपती स्लिम असतात, काही हेल्दी असतात, की जास्त हेल्दी असतात. पण जसं वेलिंग ह्या गोष्टीमध्ये ना, ह्या याच्यामध्ये वेलिंग मास्टरांचा फार मोठा सहभाग आहे. की गजाचा चेहरा तो माणसामध्ये कन्वर्ट करणे आणि त्याला गणपतीचं रूप देणे, हे वेलिंग मास्तरांनी सगळ्यांना शिकवलं. या गोष्टीमध्ये वेलिंग मास्तरांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यालाच फॉलो करत करत आम्ही त्यात गोडवा शोधला, स्केच तयार केलं होतं. माझ्या स्केच मध्ये मला गणराजचं हसरं लुक पाहिजे होतं. अतिशय माझं कन्सेप्ट होतं की बालक रूप मध्ये गणपती राजा स्वरूपात कसं दिसेल. तर माझं मेन थीम ते होतं की एक गोंडसपणा त्यामध्ये असावा, एक सौम्यपणा असतं त्यामध्ये, आणि एक निरागसपणा जो असतो ना लहान मुलामध्ये, तो गणराज मला टाकायचा होता. तो मी टाकला आणि लोकांना ती मूर्ती फार आवडली. म्हणजे पाहता असं वाटतं बाप्पाशी काहीतरी बोलावं. पण आता एकदा तू गणसंकुलमध्ये पण त्याला आकार दिला होतास, त्यावेळी तू एक स्वतः मातीकाम केलं होतंस पाठच्या बॅकग्राऊंडचं. बरोबर. त्याबद्दल काय सांगशील? थीम आम्हाला एक 2-3 थीम काढलेला आम्ही, आणि त्यामध्ये अँड मुवमेंटला, अगदी शेवटच्या मुवमेंटला, म्हणजे गणपती आगमनच्या 2 दिवस अगोदर आमचं थीम चेंज झालं. अगोदरची एक प्रभाव बनली होती, पण त्या प्रभावमध्ये एवढी असं नाविन्य टाईप असं वाटत नव्हतं की त्याचं ते दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी का आलं, गणपती सोबत रिद्धी सिद्धी पण होत्या. बरोबर. आणि प्रभावची बनली ती मूर्तीच्या आत येत होती, रिद्धी सिद्धी कव्हर होत नव्हत्या. मग आम्ही लास्ट मुवमेंटला परत ते 2-3 स्केच चालले, त्यामधून परत एक स्केच निवडलं की जे भव्य वाटेल आणि ते फटकन, म्हणजे खूप कमी टायमिंग मध्ये ते प्रभाव झालं पाहिजे आणि एवढं भव्य करायचंय. त्याचं कन्सेप्ट शोधून काढून त्यावरती काय टेक्नॉलॉजी, म्हणजे थोडंसं टेक्नॉलॉजी नाही म्हणता येणार, टेक्नॉलॉजी प्रमाणे एक विचार म्हणता येईल की कमी टायमिंग मध्ये तुम्हाला भव्य प्रभाव करायचा. तर तो आम्ही विचार सुचला आणि ते 80 अंतरचे प्रभाव आम्ही
तयार केली. तयार केली. Yes. ओके, ते फक्त 2 अस्थिर तयार करून फक्त ते आम्हाला कंटिन्यू करायचे होते, कारण त्यात जास्त क्लिअर नव्हतं. बरोबर. तेच कंटिन्यू पुढे लावत लावत गेलं तर प्रबळ भव्य झाले एकदम. हा, ते हत्तीचं दातांचं होतं ते बहुतेक. अस्थिदंत होते ते. हास्य दंत होते त्यावेळेस. Yes. पण आता गणराज एवढं डिटेलिंग मध्ये खूप आहे, सजावटीमध्ये, त्याबद्दल काय बोलशील? गणपती बाप्पाचं हे काम थोडक्यात मी सांगेल, गणपती बाप्पाचं काम हे जर तुम्ही जर मनपूर्वक केलं तर ते कधीच संपत नाही. कितीही करा, दर दिवशी एक जरी काम केलं तरी ते काम पूर्ण होणार नाही. एवढं गणपतीचं त्याचं बोलतात ना सौंदर्य, त्याचा तो एक मेकअप म्हणतात ना, म्हणजे एक शिंगार 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 हा एवढा आहे की देवीपेक्षा गणपतीचा शिंगार जास्त आहे. तुम्ही जेवढं डिटेलिंग वर्क कराल तेवढं कमी आहे. त्यात डायमंड आले, त्यात ड्रेसिंग आली, त्यामध्ये फिनिशिंग आलं, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. सिंहासन आलं, बॅकग्राऊंड आलं, लोड आले, साईड मध्ये डिटेलिंग तुम्ही कराल तेवढं कमी आहे त्यामध्ये. आणि तुम्ही जेवढं डिटेलिंग कराल ते कामाला मजा येते. अच्छा, स्वर्गीय विजय खातू सरांनी 2012 का 13 साली 12 सालीच डायमंड वर्क तेव्हा केलेले होते. ते चिंचपोकळीला तो गणपती बनलेला होता. चिंचपोकळीला गणपती बनला तिथे डायमंड वर्क केलेलं नाही. हा, चिंचपोकळीलाच बनलेला तो मैदानामध्ये. मी सांगतो तुला, तो गणपती ह्याच मैदानात बनला होता. ओके, परेल ग्राउंड म्हणून त्याचं आगमन झालं होतं आणि तो गणपती इथेच बनला होता. अच्छा, इथे पण डायमंड वर्क झालेलं तिथे पण झालेला, दोन्ही ठिकाणी झालं. अच्छा, मी पाहिलेला गणपती तिकडे होता. त्याच्या आदल्या वर्षी इथे मूर्ती बनली. अच्छा 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 अच्छा, ओके. सुरुवाती गुरूंनी केली, माझ्या आता त्यांनी सोपवलं की तुझ्या आता तू सांभाळायचं. अच्छा, आता मला एक सांग, राजू शिंदे खूप चांगला मूर्तिकार आहे. आधी त्याला नाव होतं, तो नंतर तो एकदम दिसायला नाही लागला. त्यासाठी मोठं कारण काय झालं? मोठं कारण म्हणजे हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन म्हणजे नाही रे, असं काय माहिती का, सोशल मीडिया मी जास्त नाही हाताळला, कारण मला तेवढं त्याचं महत्व माहित नव्हतं सोशल मीडियाचं. की सोशल मीडिया म्हणजे तुम्ही काम करणं म्हणजे सगळं काही नाहीये. तुम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे. आणि मला ते वाटायचं की आपलं काम लोक बघतात, आता वर्कशॉपमध्ये लोक येतात, काम बघतात, पण ते वर्कशॉपच्या बाहेर पण जायला पाहिजे काम. ते एवढं माझा कन्सेप्ट तेवढं तिथपर्यंत नाही गेला की लोकांपर्यंत हे काम पोहोचवलं पाहिजे. मला असं वाटायचं की परेल वर्कशॉप हाच प्लॅटफॉर्म आहे, लोक इथे काम बघतात आणि तेच नाव असतात. पण थोडं चुकीचं होतं, मी थोडं त्या दुर्लक्ष केलं होतं. पण आता त्याकडे प्रॉपर लक्ष देतोय मी. व्हॉट्सअप मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपला फेसबुक म्हण, आपला इन्स्टा म्हण, या गोष्टीवरती मी नव्हतो. अगदी मी माझं जर एफबी जर चेक केलं तर 3-3, 4-4 वर्ष मी ते काही पोस्ट केलेलं नाही, काय नाही. पण ते आता मी प्रॉपर हँडल करणार आहे. पण तो ट्रेंड तो तूच आणलेला होता ना? ट्रेंड मीच आणला, सुरुवात मी केली आणि मी साईडला आलो. मोठंच कारण झालं ना तो बघायला. येस, पण आता त्या गोष्टी दुर्लक्ष केलं, आता मी प्रॉपर त्या गोष्टी लक्ष देतोय. तू कुर्लाचा गणपती पण केला होता, जो खूप फेमस झाला होता. लाखोच्या संख्येने भक्त आले होते आणि तो गणपती फेमस झाला. त्यावेळेस असं आलं ना, घोड्याची प्रबळ होती. मी ती मूर्ती नवीन पॅटर्न बनवला होता आणि मंडळाचे अध्यक्ष ते गोट्या मटकर माझा खास मित्र होता. आणि राजूला ही मूर्ती पाहिजे, बोल घेऊन जातो तुला मूर्ती मी. आणि मला मुंबईतलं पहिलं आगमन माझं आहे आणि मला ही मूर्ती तू काही करून द्यायची. बोल ठीक आहे, गोट्यात दिली. आणि ती मूर्ती ज्यावेळेस निघाली ते एवढी सुंदर झालेली मूर्ती रे. आणि त्यावेळेस कसं जास्त इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, त्यावेळेस नव्हता, सोशल मीडिया जास्त नव्हता, तरी लाखोच्या संख्येने होते. झालं काय, पहिलीच मूर्ती निघाली आणि ती ह्या रोडला मूर्ती निघणे म्हणजे फार मोठी गोष्ट. आणि त्या दिवशी वाटतं 15 ऑगस्ट समथिंग काहीतरी असं दिवस होता. तर बरेचसे मीडियावाले फिरत होते लालबागपर्यंत. लोकांनी मग ते फोटो काढायला सुरुवात केली. अरे मूर्ती एकदम गणपतीच्या 1 महिना अगोदर चालले, 1 महिना अगोदर पूर्ण तयार होऊन जल्लोष मध्ये बाजा बिजा वाजतोय, लोक नाचतात वगैरे. तर मग त्यांचे ऑटोमॅटिक मीडियावाल्यांचे फोन लागतात, अरे इकडे मूर्ती चालली, तुम्हाला कव्हरेज मिळेल. तर बरेचसे मीडियावाल्यांनी त्या गणपतीचा फोटो काढला. नेक्स्ट डे ना पेपरला त्या मूर्तीचा फोटो आला, सगळ्या मीडियाला. आणि लिटरली असं आलं ना की माझ्या तेव्हा जागा जस्ट नवीन कारखाना चालू केला आणि मी एकच गाळा घेतला होता. माझ्या जागा होती जास्तीत जास्त 20 ते 21 मूर्त्या. ही पाठचीच जागा, पाठीमागचा गाळा, लकी जागा. आणि ते पेपर्स मध्ये फोटो आल्यामुळे असं आलं ना की लोकांचे फोन यायला लागले, अरे आम्हाला ही मूर्ती पाहिजे, आता मिळेल का? तर बोला या. ते यायला लागले. माझ्या जागा मूर्त्या 20 ते 21 मूर्त्यांची जागा होती. बुकिंग होता 30 पर्यंत गेली, कारण लोकांना ती प्रभाव दिसते. त्यावेळेस त्यावेळेस फक्त डिझाईन असायच्या, पण ती पहिली वेगळी प्रभाव मी केली होती.
मुंबईमध्ये म्हणजे गणपतीच्या ज्या ट्रेनमध्ये काही वेगळे प्रभाव असतात त्या प्रभावाने मी केलं होतं. आम्ही पण होतो बुकिंगसाठी. येस येस येस. आणि लिटरली लोक ना त्या मूर्तीचा फोटो असा पेपर घेऊन की ही मूर्ती कुठे कुठे शोधायची हा. आणि ती मूर्ती बुक करायची. त्या मूर्ती त्या वर्षी 55 मूर्ती बुक झाल्या आणि लिटरली मला जबरदस्ती बुकिंग करायला बंद करायला लागली. हा तरी आमदार खासदारांचे फोन आला की अरे माझी एक मूर्ती, दादा प्लीज आम्हाला एक मूर्ती हवी आहे, हा एक मूर्ती बनवून देस. बरोबर. अशा जवळजवळ त्या 65 मूर्त्या झाल्या त्या वर्षी. तो एक मास्टर पीसच झालेला होता ना. येस येस येस. त्या मूर्तीने खूप म्हणजे 3-4 वर्ष ती मूर्ती गाजली, खूप पण गाजली. माझ्या हिशोबाने ॲज पर माय नॉलेज सिग्नेचर फेस हा तुझ्याकडनं झाला डेफिनेटली असं म्हणता येईल. म्हणता येईल ना. जसं गंधराला तू एक सिग्नेचर फेस दिला, आज सगळे असे कुचित मंडळ ते ट्रेंड करतायत की आम्हाला सिग्नेचर फेस हवा. आता मला एक गोष्ट सांग, कुठला एक मंडळ आला आणि त्यांनी बोललं की आम्हालाही काहीतरी सिग्नेचर फेस हवा आहे, मग तू त्याबद्दल काय म्हणशील? मी डेफिनेटली त्याला सिग्नेचर फेस देऊ शकतो, कारण मी चेहऱ्याची माझी स्पेशालिटी आहे. मी चेहऱ्यामध्ये खूप काम केलेलं आहे तेच विचार. आणि मी विभिन्न प्रकारचे गणपतीचे खूप सारे चेहरे बनवू शकतो. फक्त मंडळांचे रिक्वायरमेंट येऊ दे, आपण ते करू शकतो. अच्छा, ते ॲज पर रिक्वायरमेंट काय असते तरी पण एक सिग्नेचर फेस आम्हाला बनवायचा असतो, त्या रिक्वायरमेंट काय असतात तरी पण? एक प्रत्येक मंडळाचं एखादं हे असतं की आम्हाला आमच्या मंडळात ट्रेंड बनवायचा, आमचा बाप्पा आम्हाला कायमस्वरूपी बसवायचा आहे, ते आमचा एक वेगळा साचा बनवून पाहिजे. आता साचा म्हटल्यावरती काहीतरी वेगळं, म्हणजे इतर मूर्त्यांमध्ये नाही, ते थोडंसं वेगळं आमच्यामध्ये, आमची मूर्ती वेगळी दिसली पाहिजे, त्याचा लुक उठून यायला पाहिजे. तर त्यामध्ये एक ठराविक पार्ट असतो, ज्या पार्टला आपण अपडीप करतो, कमी जास्त करून त्याचा एक ट्रेंड तयार करतो चेहऱ्याचा. बाप्पा सेमच आहे, गणपती बाप्पाच आहे, साचे पण सेम असतात, पण लुक त्यात थोडा चेंज असतो. त्यामुळे गोडवा असतो. येस, त्यात गोडवा असतो, चेहऱ्याची ठेवण असते, स्माईल असते आणि सोंडीचा एक प्रकार असतो, तो आपण वेगळा करू शकतो. तुझ्याकडे लहान मूर्त्यांमध्ये पण एक सिग्नेचर भरपूर फेस आहेत, त्याबद्दल काय म्हणशील? ते रिक्वायरमेंट खूप असते तुझ्याकडे दरवर्षी असते, पण मी आता सध्या ते बंद केलं लहान मूर्त्या. अच्छा, माझ्याकडे खूप साऱ्या मूर्त्या साचे मी बनवून ठेवलेले आहेत लहान. हा, ते 7-8 फुटाच्या मूर्त्या आहेत तुझ्याकडे त्या? हा, ते तर आहे, ते करतो ते करतोस तू. आता मला एकदा सांग, जसं तू गणराज, त्या कलर काम मध्ये खूप वैशिष्ट्यता मी बघितली आहे माझ्या नॉलेज प्रमाणे. मी चुकीचा पण असू तर मला माहित नाही, तू करेक्ट कर. तो कलर पॅटर्नच वेगळा वाटतो यार. कसं आहे, मी तुला सांगितलं ना, गणराज कलर बद्दल सांग. नाही सांगतो ना तुला मी, त्याच मला सांगतो. त्या बाप्पामध्ये एवढी ताकद आहे ना की बनवणारा मी कोण नाहीये, घडून घेणारा तो आहे आणि त्यानेच ते बनवून घेतलं माझ्याकडून. त्यानेच घडून घेतलं, त्यांनी मला सद्बुद्धी दिली आणि मी त्या गोष्टी केल्या. ऍक्च्युली त्या कलरच्या छोट्या मोठ्या ट्रिक आहेत, पण त्यातून ते खूप सारा इफेक्ट येतो. पण इफेक्ट आणण्यासाठी तुझी पण तेवढा डोका लावतोस ना. ती बनवण्याची कला ती आहे ना, गुरूंची देण आहे, ती गुरूंची देण आहे, बरोबर ना. आता त्यासाठी रंगात खेळावं लागतं. स्वर्गीय विजय खातू सरांबद्दल थोडक्यात काय सांगशील? एक असं सांग की ते आत्ताही तू फॉलो करतोयस. माझा खूप जास्त प्रवास अगदी लहानपणापासून खूप जास्त प्रवास खातू साहेबांसोबत गेला आणि शिकण्यापेक्षा काम करून ते जगलोय. ते काम, ती कला जगलोय आणि ते बघायला मिळालं, शिकायला मिळालं. नुसतं प्रशिक्षण घेऊन शिकणं वेगळं आहे आणि काम करून शिकणं वेगळं आहे. मी काम करून शिकलोय, त्यामुळे त्यांच्याकडून जे मिळालंय, एक कलेचा अंदाज, एक मातीकामाचा गोडवा, एक पेंटिंगची समज आणि आखणी स्पेशली, हे मी अजूनही ते फॉलो करतो आणि बहुतांच्या सगळेच ते फॉलो करतात. पण मला ते खूप जवळून बघायला मिळालं, खूप जवळून ते सगळी कामं करा त्यांच्या, आणि निश्चित त्यांनी शिकवलं नाही, त्यांनी ती कामं चांगली करून आमच्याकडून करून घेतलेत. त्यामुळे त्या कामाचं आम्हाला परीक्षण आहे की हे काम कसं आणि कितपर्यंत द्यायला पाहिजे. त्यामुळे त्या कामाचं आम्हाला लेवल माहिती का, त्याची नजर कुठे यायला पाहिजे, त्याला किती ब्राईट केलं पाहिजे, त्याचा बॉडी कलर किती ब्राईट हवाय, तो शेडिंग किती मॅच हवंय, ही कामं ते करून घ्यायची आमच्याकडून. त्यामुळे नो डाऊट. अच्छा, आता बॅलन्सिंग बद्दल तुझं काय म्हणणं आहे? अॅनाटॉमी बद्दल काय म्हणणं आहे? आम्ही तर बघितलं भरपूर पॉडकास्ट मध्ये, पण थोडासा मला वेगळा आहे काय सर. बॅलन्सिंग बद्दल माझं म्हणणं म्हणजे तुला नक्की काय विचारायचं? मला नक्की हे विचारायचंय की आता तुझे हत्तीच्या सोंडेवरती गणपती होता, बरोबर आहे ना. स्लेटर रोडचा तू गणपती बनवला. मी स्लेटर रोडचा गणपती बनवताना, तू शेडिंग करताना मी बसलो होतो त्यावेळेला, आगमनाला. त्यावेळेला तू लिटरली गणपती असा हल्लत होता. त्यावेळेला तुझ्या मनात काय चालू होतं की मी बनवलेला तर आहे बॅलन्सिंग? नाही, हे आता सांगतो तुला, मी नेहमीच सांगताना की बॅलन्सिंग गणपती हा बनवतो म्हणजे आम्ही
ते फक्त शिकलो नाही, आम्ही स्वतः ती कामं करून आज एवढे वर्ष आमची मेहनत आहे, एवढे वर्ष आम्ही त्यामध्ये रुजलेलो आहोत. तो आमचा अनुभव आहे, तो आम्ही उभा केलाय. त्याला बॅलन्सिंग मूर्ती म्हणतात. पण त्या मंडळामध्ये गट्स पाहिजेत ती मूर्ती चौपाटी पण येण्याची. मूर्ती हल्ली नो डाऊट काहीच प्रत्येकाचं कापतं मूर्ती हल्ल्यावरती, पण मूर्तीकारावर तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की मूर्ती ह्या मूर्तिकारांनी बनवली, ही मूर्ती चौपाटीपर्यंत पोहोचेल, ही गॅरंटी मला मूर्तिकारांनी दिली, मी मूर्ती चौपाटीपर्यंत घेऊन जाईल, एवढी हिंमत मंडळात पाहिजे. त्या स्लेटर रोडच्या गणपतीच्या वेळेला मी मित्रांनो मी बसलो होतो, दादानी त्या मूर्तीला पाठवून कुठलाही सपोर्ट नव्हता, सिंगल रॉड होती मूर्ती. सिंगल रॉड वरती तो गणपती होता. तो मी तर जेव्हा तो गणपती बाहेर तो लक्षरचा हलतोय, दादा मस्त पैकी पण त्यालाच तर बॅलन्सिंग मूर्ती म्हणतात ना. हा, बॅलन्सिंग मूर्ती कशा म्हणतात? ती मूर्ती हल्ली नाही तर ती वेल्डिंग तोडणार. हा, ते पण एक गणित आहे. अच्छा, हे नवीन आहे. जे ते तुझा रॉड जो आहे, सिंगल रॉड वरती मूर्ती आहे, तो वरती वजन गेलं तर झोल खाणार. पण तो जर नाही हल्ला ना तर ते मग खालचा रॉड तोडणार, जर नाही हल्ले तर. लचक असली पाहिजे तर त्याला काय होणार नाही. त्याला काय नाही होणार. ओके, मग आता 2026 तुझा काय प्लॅन आहे? 2026 खूप चांगला प्लॅन आहे. बॅलन्सिंग मूर्त्या पण करायची इच्छा आहे. अच्छा, आणि गणराजचं आहेच. आता गणराजचं हलकस काय सांगशील? गणराज आहे. आता तो लोगो झालाय, ट्रेंड झालाय, त्यामुळे गणराजला नाही चेंज करणार, गणराज थोडंसं आवरण चेंज करणार आहे यावर्षी मी. ते लोकांना वेगळं बघायला मिळेल. पण परत ती लोक 2018 तुझ्याकडे होती, गणसंकुलला होता गणपती. बरोबर. त्यानंतर तो परत, नाहीतर तो जागेवरच एवढे वर्ष बनला. आता कोविड होता, सगळं ठीक आहे, मान्य आहे. पण मंडळाच्या मनामध्ये ही का सुचलं की परत आपण राजूकडे जाऊया आणि मोठ्या दिमाकात परेलमधून आगमन करूया? दादा आता मला सांग, आता मंडळ तुझ्याकडे एक बजेटमध्ये मूर्त्या मिळतात, त्या मूर्ती काय मची, त्या बजेटबद्दल काय मची, किंवा कसं बजेट स्टार्ट होतो? एक प्रथमतः आपल्या जागेचा आपण सगळा विचार करता, त्या जागेमध्ये किती गणपती बसतील त्यावरती बजेट टाकलं जातं. त्यानंतर मूर्ती साईज, आता मूर्ती जर लहान असेल तर बजेट अजून वाढणार, कारण जागा आपल्याला जास्त जाते. जेवढी जागा जाईल तेवढं त्या मूर्ती कॉस्टिंग, त्याच्या पुढे आपल्याला लागणार मटेरियल, लेबर, आणि हे सगळं होऊन 2 पैसे आपल्याला उरले पाहिजे असं आमचं कॅल्क्युलेशन असतं. आणि ही कॅल्क्युलेशन अगदी तोंडावरची असतात रे. आपल्याला माहिती आहे की आपण जागा एवढी पडलेली आहे, एवढ्या आपल्या अमाऊंट मध्ये आपल्याला एवढ्या मूर्त्या बसतील, तर त्या मूर्तीचे आपल्या जागेचे किती यायला पाहिजे, मंडपाचे, पर लेबरचे, मटेरियलचे, ही गणित अगदी बोटावरची आहेत. तसे ते आपण बजेट सांगतो. एक असं अप्रोक्स सांगशील, तुझ्याकडे एक ट्रॉली आली, चल बाबा मला बॅलन्सिंग बनवायचं, एक अप्रोक्स बजेट किती जात असेल? तसं स्टार्टिंग म्हणजे अप्रोक्स सांगून टाकायचं म्हणजे नाही, रफली सांगू शकत. स्केच वरती डिपेंड आहे. अच्छा, स्केच वरती डिपेंड असते. अच्छा, ओके, हा झाला मंडळाचा. आता मला एक गोष्ट सांग, ॲज अ मूर्तिकार तुझ्याकडे जेवढेही गणपती असतात, तू त्यांचे कलर काम करतो आणि आखणी सुद्धा करतो, त्याबद्दल काय म्हणशील? मी दुसऱ्यांकडे एवढं नाही पाहिलंय. मी सांगितलं ना की मला सगळं काम येतं, कारण ह्या क्षेत्रामधलं मी अष्टपैलू आहे. मला पेंटिंग येतं, मला मूर्ती बनवता येते, मला साचाही मारता येतो, अगदी मी फिनिशिंगचं पण काम केलंय. विजय खातू सरांकडे फिनिशिंग पण करायचो, म्हणजे अगदी ग्राउंड लेवलून वरती आलेलो आहे मी. म्हणजे मूर्तीचा काथ्या पिजण्यापासून कास्टिंग, जॉईनिंग, फिनिशिंग, त्यानंतर घासकाम, नाही पेंटिंग, ही सगळी कामं मी ऑलरेडी केलेत. आणि ते शिकण्या म्हणून नाही, काम म्हणून केलेत. म्हणजे आमचं ते कामच होतं रोजचं एवढे वर्ष, की बाबा कधी स्टार्टिंगला ते कास्टिंग करणे, नंतर मग ते फिनिशिंग बरेच वर्ष केली. सरांकडे असताना आम्ही टॉपचे फिनिशर पण होतो, आम्ही 4-5 जण एकदम टॉपचे फिनिशर होतो. ते फिनिशिंग करून तर मग आस्ते मग पेंटिंगकडे वळलो. पेंटिंग मध्ये थोडी मजा यायला लागली. म्हणजे कसं गणपती काम झालं की शेवटला ना आमचं रंगकाम खूप बागे असायचं सरांचं. मग ते सगळं फिनिशिंग झालं की मग ते बोलले की चला ब्रश घ्या, चला शेडिंग करा, पेंटिंग वगैरे घाईमध्ये आम्हाला काम करावं लागायची. माझं पेंटिंग पहिल्यापासून चांगलं होतं शाळेपासून. अच्छा, आणि मला शाळेपासून पेंटिंग चालू होतं. आणि मला त्यात थोडं कलरचं नॉलेज आणि ब्रश पकडायची माहिती, आणि सरांसोबत जे थांबायचो त्यामुळे त्यांचे स्ट्रोक मी बघितले होते. तर मग मला ते जवळजवळ असं काम करताना मग त्याच लेवलचं काम व्हावं अशी माझी इच्छा असते, आणि मला तसंच काम आवडतं म्हणून ते. आणि स्वतः केलेल्या कामाची मजा फार वेगळी असते, त्यात जो आनंद असतो ना तो फार वेगळा असतो. मला तो आनंद घ्यायला आवडतो. आता लास्ट मध्ये मी कुणाल पाटील बरोबर पॉडकास्ट केला. ओके, ठीक आहे. त्यावेळी तुझं नाव सांगितलं, दादाने आवर्जून तुझं मातीकामाबद्दल सांगितलं आणि पेंटिंग बद्दल सांगितलं, काय म्हणशील? नाही, कुणाल खूप चांगला आर्टिस्ट आहे, मलाही त्याचं पेंटिंग फार आवडतं.
हा. कुणालच्या आता त्याचंही मातीकाम अप्रतिम आहे, हम्म. अप्रतिम आहे. साहेबांच्या लेवलचं त्याचंही मातीकाम आहे. मला त्याचंही मातीकाम आवडतं कुणालचं, त्याचं हम्म. पेंटिंग आवडतं. आणि आहे माझा खास मित्र आहे, खास मित्र चांगला आहे. मित्र आहे. अच्छा आणि त्याचं काम मला बघायला लिटरली आवडतं आता. अच्छा अच्छा. त्याच्याकडनं का तू असं काय बघितलंयस की त्याने खूप सुंदर केलं? त्याने एक गोष्ट मी आवर्जून सांगेल. हम्म. त्यावेळेला चिंतामणी जो चेहरा होता सरांनी बनवला, विजय खातू सरांनी, हम्म. त्या चेहऱ्याचा बरेच जण काम करायचे. म्हणजे खूप जण असे फोटो लावायचे, फ्रंट साईड बॅक साईड असे फोटो लावून त्यावर तो चेहरा बनवायचा प्रयत्न करायचे. हम्म. पण त्या चेहऱ्याचं डिटेलिंग काम जे पहिलं कोणी केलं पाहिलं असेल ते कुणाल पाटीलने ते केलं होतं, ते मला आवडलं. हा. मग त्या चेहऱ्याच्या जवळजवळ 95% कुणाल पाटील चेहरा त्या चेहऱ्याजवळ आहे, सरांच्या चेहऱ्याजवळ कम्पॅरिझन होतो. अच्छा आताचा. येस. ओके. पण आता 2026 मध्ये 2026 आता 25-26 पण आहे, त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलंय मूर्तिकारामध्ये. आम्ही कसं करू, काय करू, त्याच्याकडे तुझं काय म्हणणं आहे? कॉम्पिटिशन वाढलंय तर कारण की मंडळाचे एक्सपेक्टेशन वाढले. कसं आलं माहिती का, मंडळही वाढत चाललेत, मूर्तिकारही वाढत चाललेत, मुंबईतल्या जागा कमी व्हायला लागल्यात. ओके. आणि खरा मूर्तिकार जो आहे, खऱ्या मूर्तिकारचं कॅल्क्युलेशन का असतं, त्याला सगळी गणिते माहिती असतात. ओके. त्याला हेही माहिती असतं की मला जागेपासून मंडपापासून लेबर मटेरियल सगळ्या गोष्टी पे करायच्या आहेत आणि त्यासाठी मला हवंय बजेट. बजेट. ओके. आणि एखाद्या मंडळाला बजेट सांगितलं की त्या मंडळाचं बजेट तेवढं नसतं आणि मग ते दुसरीकडे वळतात आणि त्यांना मग तो ऑप्शन मिळतो की यार कोणतरी आम्हाला मूर्तीच हव्या. ओके. कोणीतरी ती बनवून द्यावी. मग त्यांना छोटे मोठे मूर्तिकार मिळतात, ज्यांना थोडंसं नॉलेज आहे, त्यांनी कारखाना टाकलाय, त्यांना नाव करायचं, अशा मूर्तिकारांना ते जातात आणि मग सगळ्या गोष्टी खोलमळतात. मग त्यांनाही त्या गोष्टीनंतर अंदाज येतो की आपण 2 पैसे कमी द्यायचा प्रयत्न केला, पण कुठेतरी आपण पस्तावलोय. तर प्रॉपर मूर्ती काढून मूर्ती घेणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण तो बाप्पा आहे, तो मंडपातून गणपतीच्या मंडपामध्ये स्थापनेपर्यंत आणि स्थापनेपासून विसर्जनापर्यंत व्यवस्थित पोहोचणं हे मूर्तिकाराचं कर्तव्य असतं. हे मूर्तिकाराने नॉलेज असतं. तर प्रॉपर मूर्ती काढून मूर्ती घेणं फार महत्वाचं असतं. ओके. आता तुझ्याकडे मंडळ येतात, तू त्यांच्यासाठी काय म्हणशील बुकिंग बद्दल? जवळजवळ जुनी मंडळ आहेत माझे, सगळीच मंडळ जुनी आहेत आणि जे नवीन येतील त्यांनाही वेलकम. लवकरात लवकर येऊन आपल्या मूर्त्या बुक करून आम्हाला आमच्या कामाच्या जो आमचा कामाचा एक टार्गेट असतो तिथपर्यंत आम्हाला जी सुरुवात करायची ती सुरुवात करण्यासाठी जर मंडळ लवकर आली तर आम्ही आमच्या कामाचा आराखडा आखून सगळ्यांना डिलिव्हरी प्रॉपर टाइमावरती देऊन काम प्रॉपर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ओके. आता शेवटचा प्रश्न. आता मी तुझा बॅनर पाहिला, काहीतरी मी पाहिलं, वाचलं त्याच्यामध्ये, राजू शिंदे मास्टर आर्ट. हे तुला कसं सुचलं? पकडलं की नाही? काय सध्या ती काळाची गरज आहे. लोकांनाही कळलं पाहिजे की आपण काय करतोय आणि कुठपर्यंत आपलं काम आहे. ते मास्टर एक पदवीच म्हणता येईल, ती लोकांनी दिले म्हणून टाकलं ते. ओके. चला, मी दादाला खूप शुभेच्छा देतो 2026 साठी. चांगलं काम कर. आम्हाला गणराज नक्की 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 खूप. आता गणराजचे भक्त आहेत जे आहेत त्यांच्यासाठी एक मेसेज छोटासा. जय गणराज. जय गणराज. गणपती बाप्पा मोरया.